इकडे सांगलीमध्ये जिल्हा परिषद सत्ता स्थापनेचा सस्पेन्स अजूनही कायम आहे। भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सत्तेसाठी शिवसेना आणि रयत विकास आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरते। भाजपनं 60 पैकी 25 जागा जिंकल्या आहेत। त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनं 14, काँग्रेसनं 10 जागा काबीज केल्यात। त्यामुळे संख्याबळाच्या विचित्र आकड्यामध्ये फसलेल्या भाजपला 3 जागा जिंकणारी शिवसेना आणि 4 जागा जिंकणाऱ्या रयत विकास आघाडीची मदत घेणं आवश्यक बनलंय। त्यामुळे हे दोनही पक्ष भाजपला मदत करतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। आम्ही स्वस्थ बसायचं ठरवले, शांत बसायचं ठरवले। का तर सगळ्यांना एकत्रित करून मॅनिप्युलेशन करणं याची काही आवश्यकता आम्हाला भासत नाही। आज आमचं बहुमत नाही, तर जनतेने नाकारलेलं जर असेल जिल्ह्यात तर उगाच पुढे पुढे शहाणपणा करणं हे जनतेला आवडत नाही। जनता ही फार हुशार असते। त्यामुळे आम्ही आमचा पराभव या जिल्ह्यातला मान्य केलेला आहे आणि आम्ही शांत बसलेलो आहे। ज्यांना कुणाला मॅनिप्युलेशन करायचे त्यांचे त्यांनी करावे। ही आमची आघाडी आहे, सर्वपक्षीय आघाडी आहे, लक्षात घ्या। आणि सर्वपक्षीय आघाडी असल्यानंतर या आघाडीमधल्या प्रत्येक नेत्याचा, प्रत्येक घटकाच्या मताचा विचार करून, निवडून आलेल्या सदस्यांचा विचार करून मगच अंतिम निष्कर्षापर्यंत यावं लागेल। आणि म्हणून आम्ही थांबलो थोडा। काँग्रेसकडून काय तसा प्रस्ताव आलेला आहे? माझ्याकडे तरी कुणाकडूनच काही प्रस्ताव आलेला नाही। बाकी ज्यांच्याकडे आलेला असेल तर मला माहीत नाही, परंतु अजून बराच वेळ आहे। आम्हाला काही गडबड नाही। अनेक ठिकाणी पंचायत समित्यांचंही गणित बघावे लागतील आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही योग्य निर्णय घेऊ।